फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपण रोजच्या जेवणात साध्या भाज्या करतो, पालेभाज्या, भेंडी, कोबी, दुधी, गवार। पण सणाच्या दिवशी किंवा पार्टी असेल किंवा घरी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा कधी कधी काहीतरी स्पेशल भाजी, वेगळी भाजी खावीशी वाटते। त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवते मलाई कोफ्ता कसा करायचा। हा, त्याला आहे प्रोसिजर खूप आहे, इन्ग्रेडियंट्स खूप आहेत, पण फायनल प्रोडक्ट शेवटी जी भाजी तुम्हाला खायला मिळेल ती इतकी अप्रतिम असेल की तुम्हाला वाटेल वारंवार करावी। चला मलाई कोफ्ता कसा करायचा ते पाहूया। मलाई कोफ्त्याच्या करीसाठी म्हणजेच ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात मी, 2 टीस्पून जिरे, 2 मध्यम आकाराची तमालपत्र, 2 इंच दालचिनी, 3 हिरवी वेलची आणि 4 लवंगा, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे मी, 1 मोठ्या आकाराचा कांदा, साधारण मुठभर काजू, 2 टीस्पून किंवा साधारण म्हणा तुम्ही 1 ते 1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 चमचाभर लाल तिखट, 2 टीस्पून जिरे पावडर, 2 ते 3 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला आणि 2 टीस्पून कसुरी मेथी। इथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलं आहे। त्याच्यात आपण आता 2 टेबलस्पून बटर घालणार आहोत। कधी डायरेक्ट बटर घालू नका, नाहीतर ते करपतं, आपल्याला माहिती आहे। बटर तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। आता ह्याच्यात आपण हा सगळा खडा मसाला घालूया। लवंग, वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, वेलची, दालचिनी, तमालपत्र, मिरची, जिरे थोडंसं हलकं परतून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया। आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्या, म्हणजे तिचा कच्चा वास निघून जाईल। दोन मिनटं परतून झाल्यानंतर कांदा, कांदा किंचित गुलाबीसर झाल्यानंतर टोमॅटो, आता आपण ह्याच्यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि काजू घालूया। हे पण आपण परत एकदा परतून घेऊया। आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। जवळजवळ 1 कप पाणी आपल्याला घालावं लागेल। आता हे मिश्रण आपल्याला जरासं शिजवून घ्यायचं आहे। शिजवून म्हणजे अशा पद्धतीने की चांगला टोमॅटो मॅश झाला पाहिजे आणि ते काजू सॉफ्ट झाले पाहिजेत। आता आपण हे बारीक गॅसवर 10 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया।
हे पहा, हे सगळं मिश्रण उकळत ठेवून आपल्याला साधारण 10 मिनटं झाली आहेत. हे बघा, टोमॅटो पण चांगले सॉफ्ट झालेत, काजू पण चांगले सॉफ्ट झालेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कोफ्ते करायचे त्याची तयारी करूया. आपलं हे मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झालं आहे. आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तमालपत्र आपल्याला वाटायचं नाही आहे. मिक्सर चालू करण्यापूर्वी किंवा ग्राइंड करण्यापूर्वी याच्यातलं तमालपत्र आपल्याला काढून टाकायचं आहे. दोन तमालपत्र आपण घातलेली ती आपण काढून टाकूया. हे पहा, आपली ग्रेव्ही मस्तपैकी तयार. कोफ्ते बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पाव किलो पनीर, खवा हा मी साधारण 50 आणि 100 ग्रॅमच्या मध्ये घेतला आहे, 70-80 ग्रॅम किंवा 3-4 टेबलस्पून, एक छोटा बटाटा, 4 चमचे कॉर्नफ्लोअर मी घेतलं आहे. पण हे आपण लागेल तसं ॲड करूया, कारण खव्याची क्वालिटी पण वेगळी असते. बटाट्यात आणि खव्यातलं पण मॉइश्चर कमी जास्त असू शकतं, तर हे आपण लागेल तसं वापरूया. इथे मी 2 मिरच्या हिरव्या बारीक चिरून आणि 1 इंच आलं बारीक किसून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये घालायला बदाम, काजू आणि किसमिस चॉप करून घेतलेत बारीक. हा बटाटा उकडलेला होता, हा मी सोलून घेतला आहे. आता आपण हे सगळं मिक्स करायला घेऊया. सगळ्यात पहिले पनीर, खवा. तुम्ही खवा किंवा बटाटा न घालता सुद्धा नुसत्या पनीरचे सुद्धा बनवू शकता, पण खव्याने त्याला एकदम रिच क्रीमी टेक्स्चर येतं, म्हणून थोडासा खवा जमला तर घाला, नाही घातला तरी चालेल. बटाटा कुस्करून घेऊया. हे आलं, मिरची, मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे करा, म्हणजे एकदम तिखट लागणार नाही खाताना. कॉर्नफ्लोअर थोडं थोडं करून घालूया. आणि हे ड्रायफ्रूट्स. चवीप्रमाणे थोडं मीठ. आता आपण हे सगळं नीट एकजीव करून घेऊया. कॉर्नफ्लोअर घालताना जरा सांभाळून घाला, कारण ते थोडं जास्त जरी झालं तरी कोफ्ते कडक होतील. आपल्याला फक्त बाइंडिंग पुरतंच थोडंसं घालायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे पहा, हे मी चांगलं 5 मिनटं मळून घेतलं आहे, चांगलं सॉफ्ट करून घेतलं आहे. आता आपण कोथिंबीर याच्यात घालूया. हे पहा कसं सगळं छान एकजीव झालेलं आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. तुम्ही त्याला पाहिजे तसा शेप देऊ शकता, गोल करू शकता, लांबट गोल करू शकता, फार लहान नाही फार मोठे नाही, अशा पद्धतीने करा, म्हणजे ते तळताना पण आतून शिजतील छान आणि खातानाही सोपं जातं. हे पहा, साधारण या आकाराचे करा. या पद्धतीने आपण सगळे गोळे करून घेऊया. इथे कढईत मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण कोफ्ते तळायला घेऊ.
मध्यम आचेवर जरा सोनेरी रंगाचे होईस्तोवर तळायचे आहेत आपल्याला हे. हे पहा, छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊ. आपण मिक्सरमध्ये जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती मी इथे पॅनमध्ये गरम करत ठेवली आहे. आता सगळ्या आंबट तिखट चवीला बॅलन्स करायला 1 चमचाभर साखर आपण याच्यात घालणार आहोत. गरम मसाला आणि कसुरी मेथी थोडीशी हाताने कुस्करून. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तळलेले कोफ्ते कधीही या गरम गरम ग्रेव्हीमध्ये टाकायचे नाहीत, नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते. तुम्ही सर्विंग बोलमध्ये ग्रेव्ही काढून घ्या आणि त्याच्यामध्ये नंतर हळूच कोफ्ते सोडा. दीड ते 2 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत. चला, आपली ग्रेव्ही पण तयार. आता आपण ह्याच्यात आपले कोफ्ते टाकूया. आणि वरून आपल्याला ह्याच्यावर छानपैकी फ्रेश क्रीम घालायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.